प्रशांत, जम्मूत ड्रोन दिसलेत आणि ब्लॅकआउट झालाय अशी सुद्धा माहिती मिळतेय. याबद्दलचे काही तपशील आहेत का? ज्या संदर्भात जर माहिती बघितलं तर खास करून जम्मूच्या विविध भागांमध्ये काही ड्रोन दिसल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि त्यामध्ये खास करून जर बघितलं राजुरी या परिसरात देखील लाईट्स बंद करण्यात आलेले आहे. संपूर्ण राजुरी जिल्ह्यामध्ये पॉवर कट करण्यात आलेला आहे. सोबतच जर बघितलं आपण तर काही भागांमध्ये ड्रोन दिसत आहे, पण ते ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने इथून आले का हे अजून या संदर्भात कोणीही स्पष्टपणे बोलत नाही. पण भारत आणि पाकिस्तानच्या सीमा भागांमध्ये असलेल्या जी एकीकडे सहमती बनली त्यानंतर आनंदाचा माहोल असताना या प्रकारे पुन्हा एकदा गोळीबारी होत असल्याने या संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पाकिस्तानच्या भूमिकेवरती. प्रशांत, धन्यवाद. ताजे अपडेट जाणून घेत राहू. खरं तर संध्याकाळी 5 वाजताच दोनही देशांमध्ये शस्त्रसंधी संदर्भात निश्चिती झालेली होती, परंतु असं असून सुद्धा पाकिस्तानने त्याची आगळीक कायम ठेवली आहे. पाकिस्ताननं सध्या राजौरी, बारामुल्ला या परिसरामध्ये गोळीबार सुरू केल्याची माहिती मिळते. बीएसएफच्या जवानांनी सुद्धा या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय. सोबतच जम्मूमध्ये ड्रोन दिसल्याची प्राथमिक माहिती आहे आणि पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउटचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे भारताकडनं सुद्धा पाकिस्तानला तितकंच चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्याच्या नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावरती हल्ले चढवले. भारत गेले 2 ते 3 दिवस सातत्यानं त्याला प्रत्युत्तर देत आहे. पण यानंतर दोनही देशांमध्ये एक चर्चा झाली आणि या चर्चेनंतर आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोनही देश शस्त्रसंधीचं पालन करतील अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींकडनं देण्यात आली.